नमस्कार मित्रांनो. बघा, आपण राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चा पेपर पाहत असताना आपण पाठीमागच्या लेक्चर्स मध्ये निम्मे प्रश्न पाहिले. आता पुढचे प्रश्न पाहूयात. मराठी शब्दसंग्रहाचा आपण काय करत आहोत, प्रश्नांच्याच माध्यमातून रिव्हिजन करत आहोत, उजळणी करत आहोत. ठीक आहे, राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 च्या पेपर मधील पुढचे प्रश्न घेऊयात. आपण सुरुवात करूयात लगेच लेक्चर्सला. खालीलपैकी फारसी शब्दांचा गट ओळखायला आपल्याला सांगितलेला आहे. आता आपण सर्वांना माहित असेल, आपण प्रत्यय गटित शब्द पाहिले होते. साधित शब्दांचा हा प्रकार आहे प्रत्यय गटित शब्द. मग त्यात फारसी प्रत्यय लागून, अरबी फारसी प्रत्यय लागून, संस्कृत प्रत्यय लागून असेल किंवा मराठी प्रत्यय लागून बनलेले शब्द आपण पाहिले होते. मग कधी कधी आयोग फारसी प्रत्यय लागून बनलेले शब्द असं न विचारता फक्त सरळ विचारतं, फारसी शब्द ओळखा. बरोबर. तर ह्या पर्यायात जर पाहिले तर बघा, खुशी या शब्दाला ई हा प्रत्यय लागलेला आहे. दुकानदार ह्या शब्दाला दार हा प्रत्यय लागलेला आहे. भांडखोर या शब्दाला खोर हा प्रत्यय लागलाय. मजुरी या शब्दाला ई हा प्रत्यय लागलेला आहे. तर प्रश्न पाहिल्याबरोबर आपले लेक्चर जर पाहिले तर आपण कॅटेगराईज करून सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. तुमच्या लगेच लक्षात येईल, तर लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्याला निश्चित, की खोर शब्द दिसला की आपल्याला लगेच कळलं पाहिजे की हा फारसी प्रत्यय आहे. बरोबर. मजुरीतला ई हा प्रत्यय, खुशीमधला ई हा प्रत्यय, आपण हे शब्द कितीतरी वेळा हायलाइट करून दिलेत लेक्चर्स मध्ये. बरोबर. दुकानदार, दार हा प्रत्यय म्हटलं की फारशी. मग फारशी प्रत्यय आहेत, त्यामुळं खुशी, दुकानदार, भांडखोर, मजुरी हे शब्द कसे झाले, फारशी शब्दांच्या गटात आपण टाकतो. बी आणि डी फिक्स बरोबर आहे. आता बघा, तरी पण आपल्याला उत्तर वेगळ्या पद्धतीने पण देता येऊ शकतं. तर मुसलमान हा शब्द, बरोबर, मुस्लिम म्हटलं की आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की अरबी ओरिजिन आहे ना. मुस्लिम म्हटलं की अरबी ओरिजिन आहे. मग अर्थातच मुसलमान हा शब्दाचं ओरिजिन पण अरब भाषेतला असला पाहिजे, अरबी भाषेतला असला पाहिजे. बरोबर. त्यामुळे फारशी येणार आहे का, नाही, हे एलिमिनेट होतो. हे एलिमिनेट झाल्यावरती पर्याय क्रमांक 1 एलिमिनेट होतो, पर्याय क्रमांक 4 एलिमिनेट होतो. मग 2 आणि 3 मध्ये तुम्हाला रिस्क घेऊन एक उत्तर देता येऊ शकतं कुठलं पण. बरोबर. म्हणजे इन केस ज्यावेळेस माहित नसतं त्यावेळेस म्हणतो मी, परंतु खुशी, दुकानदार, भांडखोर, मजुरी हे शब्द माहीत असणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा रिपीट झालेले शब्द आहेत. आपण लेक्चर्स मध्ये पण कितीतरी वेळा हायलाइट करून दिलेले आहेत. त्यामुळे आपल्याला माहित असणं अपेक्षित आहे. बीडी फिक्स बरोबर आहे, पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य उत्तर आहे. आता बघा, इथे एक शब्द दिलेला आहे, इरसाल. इरसाल या शब्दावरून आता आपल्याला दोन शब्द लक्षात ठेवायचे. एक आहे इरसाल आणि एक आहे इब्लिस. बघा, हे दोन्ही शब्द लक्षात ठेवा, कधी पण विचारले जाऊ शकतात. इरसाल आणि इब्लिस. आपण म्हणतो ना इरसाल कार्टी किंवा इब्लिस लोक, असं आपण म्हणतोय, काय रे इब्लिस आहे हे, असं बोली भाषेत आपल्याला येतं किंवा बोलताना येतं. तर हे शब्दांचा ओरिजिन अरबी फारसी आहे. कसं आहे ते पाहूयात आपण. तर बघा, इरसाल या शब्दाचा अर्थ काय होतो, म्हणजे भेटवस्तू पाठवण्यास योग्य अशी जी गोष्ट असते, व्यक्ती असते, त्याला इरसाल म्हटलं. म्हणजे भेटवस्तू देण्यास योग्य असं जे आहे त्याला इरसाल म्हटलं जातं. शब्दशः अर्थ अरबी ओरिजिन आहे त्याचा, इरसाल या शब्दाचा, अरबी भाषेतला. मग त्यावरूनच एखादा, म्हणजे आपण म्हणतो ना, एखादा वांड व्यक्ती असतो, म्हणजे ज्याला काय म्हणतो आपण, ठग ठग करणारा किंवा फसवणूक करणारा व्यक्ती असतो, अयोग्य व्यक्ती. उपरोधिकपणे इरसाल म्हणजे अशा ठग अयोग्य व्यक्तींना हा शब्द वापरला जातो. इब्लिस, इब्लिस म्हणजे काय बघा, आता इब्लिसचा शब्दशः अर्थ होता, इब्लिस हा फारसी ओरिजिनचा शब्द आहे. तर इब्लिस या शब्दाचा अर्थ होतो दैत्य किंवा दानव. दैत्य, दानव, राक्षस. शब्दशः अर्थ फारसीमध्ये इब्लिस या शब्दाचा काय होतो, दैत्य, दानव, राक्षस असा अर्थ होतो इब्लिस या शब्दाचा. बरोबर. त्यावरूनच एखाद्या म्हणजे उनाडक्या करणारा व्यक्ती असतो, टपोरी व्यक्ती असतो किंवा अघोरी कृत्य करणारा व्यक्ती असतो, त्याला उद्देशून इब्लिस असं म्हटलं. आलं लक्षामध्ये. मग इथे एकच लक्षात ठेवायचं, इरसाल अरबी, इब्लिस फारसी, हे दोन शब्द आपल्याला माहित असतात. पुढे बघा, हा, एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे या अर्थाने कोणता वाक्प्रचार वापरला जातो. आता बघा, तुम्ही जर पर्याय पाहिले ना, लगेच तुमच्या लक्षात आलं पाहिजे की कानी कपाळी रडणे, फॉर एक्झाम्पल, आपल्याला माहित नाही, बाजूला ठेवूयात आपण. बरोबर. कानात बोटे घालणे आणि कानावर हात ठेवणे, बघा एकाच कंटेक्स्ट मधले वाटतात. कानात बोट घालताय आपण आणि कानावर हात ठेवणे. कानात बोटे घालणे काय किंवा कानावर हात ठेवणं काय, एकच त्याचा अर्थ असला पाहिजे, आपल्याला लगेच लक्षात येतो. बरोबर. म्हणजे शब्दशः अर्थ जर घ्यायचा झाला तर अर्थातच याचे अर्थ काय आहेत हे आपण पाहूयात.
आता कानात ज्यावेळेस बोटं घालतो, उदाहरणार्थ मी तुम्हाला काहीतरी सांगतोय तुम्ही कानात बोटे घातले, म्हणजे तुम्ही काय म्हणतात, तू जे काय सांगतोय त्याच्याशी माझा काही संबंध नाही, तू काय आम्हाला सांगू नको बाबा. माझ्या कानात बोटं घालतो मी किंवा माझ्या कानावर हात ठेवतो, तू जे काय मला सांगणार आहेस त्याचं माझ्याशी काही घेणं देणं नाही. अशा अर्थाने म्हणजे एखाद्या गोष्टीशी आपला संबंध नसतो किंवा दाखवायचा नसतो आपल्याला. मला काही घेणं देणं नाही बाबा, तू जे काय सांगतोय ते तुझ्यापाशीच ठेव, किंवा तू जी काही गोष्ट पर्टिक्युलर सांगतोय त्या गोष्टीशी माझा काहीच संबंध नाहीये. म्हणून आपण काय करतोय, कानावर बोटे घालतोय कानात किंवा कानावर हात ठेवतोय. म्हणजे हे वाक्प्रचार पाहिल्यावरती लगेच लक्षात आलं पाहिजे आपल्या, की हे एकाच कंटेक्स्ट मध्ये येणारे आहेत. त्यामुळे बीडी बरोबर येणार आहे पर्याय क्रमांक 2. आले लक्षात? हम्म. आता इथे बघा, कानाला खडा लावणे म्हणजे काय प्रकार आहे, कानी कपाळी रडणे म्हणजे काय. आता बघा, कानी कपाळी रडणे म्हणजे काय माहिती का? आता आपण म्हणतो ना एखाद्याला, काय रे बार ओरडू ओरडू सांगतोयस तू. म्हणजे एखादा व्यक्ती म्हणजे खूपच आरडून ओरडून एखादी गोष्ट सांगत असेल किंवा खूप असं त्या गोष्टीवरती भर देऊन किंवा रोख धरून सांगत असेल, त्यावेळेस कानी कपाळी रडणे असं म्हणलं. हा म्हणजे आपण ना फार रडू रडू सांगतोय बा अक्षरशः, कानी कपाळी रडतोय अक्षरशः असं, त्या अर्थाने. त्यामुळे हे उत्तर येणार नाही. कानाला खडा लावणे, आता कानाला खडा लावणे हा काय प्रकार आहे? पूर्वी बघा, अ, आता कानाची जी पाळी असते ती कशी असते, एकदम कमकुवत असते किंवा नाजूक असते. तर पूर्वी काय करायचं, एखाद्याला शिक्षा द्यायची असेल ना छोटीशी, त्याच्या कानाला असा खडा लावून ती कान असं हे केला जायचं, तोडला जायचा. म्हणजे शिक्षेचा एक प्रकार होता कानाला खडा लावणे वगैरे. मग आता अलीकडे काय आहे? अलीकडे एखाद्या गोष्टी, एखादी जर कृत्य आपण केलं नसेल, एखादा कृत्य किंवा छोटी मोठी चूक आपण केली नसेल, तर ते सांगताना आपण काय म्हणतो, नाही बाबा, माझा अगोदरच कानाला खडा लावतो मी, हे काय याच्याशी माझं काय घेणं देणं नाही. मग हे वेगळ्या एका कृतीशी संबंधित येतं. सी तर थेटपणे येत नाही. अप्रत्यक्षपणे आपल्याला वाटू शकतं की सी पण उत्तर असेल, पण ते येणार नाही. ते एखाद्या अपराधाशी, कृत्याशी संबंधित आहे किंवा एखाद्या गोष्टीत सहभाग नाहीये हे दाखवण्यासाठी कानाला खडा लावणे हा वाक्प्रचार वापरला जातो. किंवा ते एक विशिष्ट चूक मी केली नाही बाबा, किंवा मी करणार पण नाही. मग इथं काय दिलं जातं, निश्चय केला जातो की अमुक अमुक कृत्य मी करणार नाही, केलं नाही आणि करणारही नाही. अशा अर्थाने नाही बाबा, माझा कानाला खडा, मी हे करणार नाही. मग इथं काहीतरी निश्चय आहे, या अर्थाने ते वापरलं जातं. आपल्याला विचारलंय काय, एखाद्या गोष्टीशी आपला संबंध न दाखविणे, मग त्यावेळेस कानात बोटं घालणे किंवा कानावर हात ठेवणे हे थेटपणे उत्तर आपल्याला देता येतात. बीडी. आले लक्षामध्ये? बघा, नाकाचा बाल. तर बाल हा शब्द आपण हिंदीतला बाल, त्याला मराठीत आपण केस म्हणतो. बरोबर. आता नाकातला केस जर आपण काढायचा ठरवलं तर किती त्रास होणार आहे? बरोबर ना? नाजूक असतो ना एकदम ते भाग नाकातला, तुम्ही जर केस काढा तुम्हाला खूप म्हणजे जड जाईल ते, किंवा खूप त्रास होईल किंवा खूप अडचण निर्माण होईल. बरोबर. म्हणजे तुम्ही काय करणार, नाकातल्या केसाला जपताय ना, कारण चुकून जर नाकातला केस उपटला गेला तर जखम होईल. नाक कारण एकदम नाजूक भाग असतो तो. बरोबर ना? म्हणजे नाकातल्या केसाला काय करतोय आपण, जपतो खूप. तसंच एखाद्या अत्यंत प्रिय व्यक्तीला आपण नाकाचा बाल म्हणतो. आता इथे प्रश्न कसा डील करायचा, फॉर एक्झाम्पल आपल्याला उत्तर माहित नाही, कसं डील करायचं तर आपल्याला लगेच लक्षात येतं. बघा, पर्याय पाहिल्यावरती लक्षात येईल. ए आणि सी बरोबर. हा पर्याय जर घेतला तर ए मध्ये काय अत्यंत अडचणीची परिस्थिती आणि सी मध्ये काय अत्यंत अप्रिय व्यक्ती. आता अडचणीची परिस्थिती ना अप्रिय व्यक्ती दोन वेगळ्या गोष्टी आहे पूर्णपणे. त्यामुळे ए आणि सी उत्तर येणार आहे का नाही येणार? आलं लक्षात? सी आणि डी बरोबर. सी आणि डी बघा, अत्यंत अप्रिय व्यक्ती सी, आणि डी मध्ये काय अत्यंत प्रिय व्यक्ती. आता अप्रिय आणि प्रिय दोन विरुद्धार्थी शब्द आहेत दोन्ही पण. त्यामुळे ऍट अ टाइम दोन्ही उत्तर येणार आहे का नाही येणार? मग आपल्याला एक लॉजिक लावता येते का, एकतर अप्रिय व्यक्ती हे उत्तर असू शकतं किंवा प्रिय व्यक्ती हे उत्तर असू शकतं. इथे बघा आता, फक्त डी बरोबर आणि फक्त बी बरोबर. बरोबर. आता इथं अप्रिय आणि प्रिय यापैकी एक घेऊ शकतो आपण, फक्त डी बरोबर येणार आहे. पर्याय क्रमांक 3. अत्यंत असुरक्षित असं येणार नाही उत्तर. अत्यंत प्रिय व्यक्ती. हा, फक्त डी बरोबर येणार आहे. नाकाचा बाल म्हटलं की अत्यंत प्रिय व्यक्ती. पुढे पाहूयात बघा आपण, वाक्प्रचार जे आहेत त्याच्या अर्थ विचारले. षटकर्णी होणे. षटकर्णी होणे म्हणजे काय? आता बघा, षटकर्णी या शब्दाचा विग्रह केला तर षट आणि कर्णी. कर्णी हा शब्द कर्ण या शब्दापासून निघालाय. कर्ण म्हणजे कान, आपण सर्वांना माहित असेल. बरोबर. आणि षट म्हणजे किती? 6. 6 कान. शब्दशः अर्थ 6 कान होतो. आता बघा, एखादी गोष्ट जर उदाहरणार्थ दोन व्यक्तींनाच माहितीये, मला आणि तुम्हाला माहितीये, फक्त अशा दोनच व्यक्तींना माहिती,
एखादी गोष्ट फक्त दोनच व्यक्तींना माहिती आहे. म्हणजेच याचे दोन आणि पुढच्याचे दोन अशा चार कानांना फक्त ती गोष्ट माहिती आहे. आता ती गोष्ट ज्यावेळेस गुप्त ठेवायची असेल, म्हणजे दोघांमध्येच ठेवायची असेल, तर ती चारच कानांना माहिती आहे. पण ती गुप्त गोष्ट जर तिसऱ्या व्यक्तीला जर माहीत झाली, बरोबर, एखादी गुप्त गोष्ट तिसऱ्या व्यक्तीला माहीत झाली, म्हणजे तीन दुने किती, सहा, म्हणजे आता ती सहा कानांना माहीत झाली. सहा कानांपर्यंत जाऊन पोहोचली ना ती गोष्ट. म्हणजे ती गोष्ट कशी झाली, षटकर्णी झाली. म्हणजे ती गोष्ट सर्वांना माहीत होणार आहे आता. ती गोष्ट आता पसरत जाणार आहे. कारण दोन व्यक्तींना जी गोष्ट फक्त माहीत पाहिजे ती आता तिसऱ्याला माहीत झाली. मग आता असं करत करत ती सगळ्यांना माहीत होणार आहे. म्हणजे त्या गोष्टीचा काय होणार आहे, गवगावा होणार आहे. म्हणजे एखादी गुप्त गोष्ट ज्यावेळेस उघडकीस होते, किंवा तिसऱ्याला माहीत होते, किंवा गवगावा होतो एखाद्या गोष्टीचा, सर्वांनाच ती माहीत होते. गवगावा होणे म्हणजे ती गोष्ट पसरत जाणे, सगळ्यांना माहीत होणे. षटकर्णी होणे म्हणजे गवगावा होणे, हा त्याचा अर्थ होतो. आपण म्हणतो ना, खूप गाजावाजा किंवा खूप गावगावा झाला एखाद्या गोष्टीचा, ही गोष्ट खूप जणांना माहीत झाली अशा अर्थाने. म्हणजेच थोडक्यात गुप्त गोष्ट उघडकीस आली अशा अर्थाने षटकर्णी होणे म्हणजे गवगावा होणे. आता बघा, ताळूचा दात असं एक दिलेले आहे. तर मगाशीच आपल्याला नाकाचा बाल हा प्रचार दिला होता. नाकाचा बाल, ताळूचा दात, हे काहीतरी आपल्याला सांगते, बरोबर. म्हणजे कधी कधी आपल्याला या प्रश्नाच्या कंटेक्स्ट मध्ये पण पुढच्या प्रश्नाचं उत्तर देता येते. इथं जर नाकाचा बाल हे प्रश्न दिलाय, याचं उत्तर अत्यंत प्रिय व्यक्ती असेल, तर पुढे बघा ताळूचा दात म्हणजेच आवडती वस्तू, या अर्थाने हे उत्तर देता येते. आले लक्षात? नाकाचा बाल म्हणजे प्रिय व्यक्ती, अत्यंत प्रिय व्यक्तीच्या अनुषंगाने नाकाचा बाल हा प्रचार वापरला जातो. ताळूचा दात हा आवडत्या वस्तूच्या अनुषंगाने वापरला जातो. आवडती वस्तू हे लक्षात राहू द्या. आता बघा, साप असतो, साप, विषारी साप असतो एखादा. त्या विषारी सापाचा दात जो असतो ना, तो असा समोर टाळूला असतो, टाळूदारीच्या. सापाचा जो विषारी दात असतो ना, आणि तो दात दात जर काढून घेतला तर साप किती चावला तरी विष पसरणार आहे का? नाही. कारण तो जो विषारी दात असतो सापाचा, तो त्याच्या टाळूला असतो समोर, बरोबर ना. म्हणजे त्या सापासाठी तो दात कसा असणार आहे, अत्यंत आवडती अशी वस्तू असणार आहे. टाळूचा दात कसा असणार, त्याच्यासाठी अत्यंत आवडती अशी वस्तू असणार आहे एक प्रकारे. आणि त्याच्याच साह्याने तो एखाद्याला चावू शकतो किंवा विष पसरू शकतो. टाळूचा दात म्हणजे आवडती वस्तू या अर्थाने वापरला जातो. आता बघा, ढालगज भवानी. ढालगज भवानी ह्या अलंकारिक शब्दाचा अर्थ समजून घेण्यापूर्वी आपल्याला ढालगज ह्या शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. आता गज म्हणजे काय, हत्ती, आपण सर्वांना माहिती आहे. गजराज, गणपतीला आपण गजराज म्हणतो, म्हणजे हत्तींचा राज आहे एक प्रकार, बरोबर. गज म्हणजे हत्ती, आपण सर्वांना माहिती आहे. ढालगज म्हणजे काय? बघा, युद्धामध्ये जो हत्ती असतो, त्या हत्तीवरती सर्व मदार असते. तो युद्धामध्ये तो चांगला कामाला येणारा असतो. आता तो महत्वाचा हत्ती असतो. त्याच्या गंडस्थळाला जखम होऊ नये म्हणून, गंडस्थळाला जखम होऊ नये आणि तो घायाळ होऊ नये म्हणून काय केलं जातं, युद्धामध्ये चुकून बाण वगैरे लागला तर त्याच्या गंडस्थळाला काय केलं जातं, ढाल बांधली जाते त्या हत्तीच्या. आणि त्यावरूनच त्या हत्तीला काय म्हटलं गेलेलं आहे, ढालगज असं म्हटलं, बरोबर. म्हणजे तो आडदांड असा हत्ती आहे, युद्धामध्ये महत्वाच्या कामाला येणार आहे, त्याच्या संरक्षणासाठी ढाल बांधलेली आहे, म्हणून त्याला ढालगज म्हटलं गेलेलं आहे. आता यावरूनच हा वाक्प्रचार तयार झालेला आहे, ढालगज भवानी. तर भवानीवरून आपल्याला लगेच लक्षात येईल, एखाद्या स्त्रीच्या कंटेक्स्ट मध्ये हा शब्द वापरलाय, आपल्या लक्षात येईल, ढालगज भवानी. म्हणजे एखादा हत्ती युद्धामध्ये जो त्याच्या गंडस्थळाला ढाल बांधलेली आहे, तो जसा कामाला येतो, तसंच एखादी आडदांड स्त्री असते, बरोबर. परंतु उपरोधिकपणे एखादी भांडकुदळ स्त्री जी असते, म्हणजे युद्धात हत्ती जसा युद्ध करतोय त्याच अनुषंगाने उपरोधिकपणे हे म्हटलं गेलेलं आहे. एखादी भांडकुदळ कजाक स्त्री जी असते, भांडकुदळ कजाक स्त्रीला उद्देशून ढालगज भवानी हा शब्द प्रयोग केला जातो. जहांबाजचा अर्थ पण तोच होतो, भांडकुदळ. आले लक्षात? ढालगज भवानी म्हणजे जहांबाज स्त्री. जहांबाज, भांडकुदळ, कजाक स्त्रीला उद्देशून ढालगज भवानी हा शब्द प्रयोग केला जातो. आता बघा, बादरायण संबंध हा प्रचार समजून घेऊ आपण. आता बघा, बादरायण हा शब्द एका संस्कृत श्लोकामधून आलेला शब्द आहे. ते श्लोकात संपूर्ण अभ्यासणार नाही, फक्त त्याचा एक मतितार्थ फक्त समजून घेऊया. एक व्यक्ती असतो, तो व्यक्ती काय करतो, एका माणसाच्या घरी जातो. त्या माणसाच्या घरी जातो आणि काय म्हणतो, आता तुम्ही माझं आदरातिथ्य करा. काय? त्या माणसाला जाऊन म्हणतो, आदरातिथ्य करा माझं.
तर तो माणूस म्हणतो, मी तुला ओळखत नाही, तू कोण, कुठून कुठला आलो, मी तुझा आदरातिथ्य का करू? हं? तुझा पाहुणचार मी का करू? तर तो म्हणतो बघा, माझ्या घरासमोर, तो काय म्हणतोय, माझ्या घरासमोर बोरीचं झाड आहे. कशाचं झाड आहे? बोरीचं झाड आहे. आणि तुमच्या घरासमोर जी गाडी आहे, खटार गाडी, त्या खटार गाडीचं जे चाक बनवलंय ना, लाकडाचं चाक, ते बोरीच्या झाडापासून बनवलेलं आहे. म्हणजे आपला एकमेकांशी काहीतरी संबंध आहे, असं तो म्हणतो. म्हणजे ओढून ताडून संबंध लावलेला आहे. ओढून ताडून संबंध लावला आणि सांगितलं की आपण एकमेकांच्या कोणीतरी लागतो, आणि आता तुम्ही माझं काय करा, आदरातिथ्य करा. ज्यावेळेस ओढून ताडून संबंध लावला जातो, त्यावेळेस पण बादरायण संबंध हा वाक्प्रचार वापरला जातो. किंवा आदरातिथ्य, ओढून ताडून किंवा बळच आदरातिथ्य करायला लावणं या अर्थाने आदरातिथ्य, या अर्थाने बादरायण संबंध हा वाक्प्रचार वापरला जातो. आता बघा इथं थिअरॉटिकल क्वेश्चन्स विचारलेले आहे. वाक्प्रचाराच्या बाबतीत काही स्टेटमेंट दिलेले आहेत, त्यापैकी योग्य अयोग्य ओळखायला सांगितलेले आहे. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो. आता नो डाऊट अबाउट दॅट, परीक्षेत तुम्ही प्रश्न सोडवता आणि तुम्ही हे वाचलं नसेल तरी तुम्हाला लगेच लक्षात आलं पाहिजे की वाक्प्रचार हा एक शब्दसमूहच आहे ना. उदाहरणार्थ मी जर म्हटलं की पाणी पडणे, पाणी पडणे किंवा पाणी मुरणे हा वाक्प्रचार असेल, हा एक प्रकारचा शब्दसमूह झाला. पाणी आणि मुरणे अशा दोन शब्दांचा एक समूह झाला तो. वाक्प्रचार हा एक शब्दसमूह असतो का? निश्चित असतो. बरोबर. ते संपूर्ण वाक्य नसते असं दिलेलं आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला माहित नाहीच ते वाक्य असतं की नसतं, हे माहितीच नाही. पाणी पडणे, पाणी मुरणे हे वाक्य म्हणायचं की नाही. बरोबर. हे जरा बाजूला ठेवू, पुढचं वाक्य पाहूयात. वाक्याचा तो एक भाग असतो. आता ह्या बी वरूनच सी आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे की ते संपूर्ण वाक्य नसते. बरोबर आहे. का नसते? तर ते वाक्याचा फक्त एक भाग असते. येते का लक्षात? म्हणजे अशा प्रकारे आपल्याला उत्तरं देता आली पाहिजे. वाक्यांचे कनेक्शन्स आपल्याला समजले पाहिजे. बरोबर. आता कसं वाक्याचा भाग कसं नसतो वाक्प्रचार, आपण पाहूयात. म्हणी आणि वाक्प्रचारातला फरक समजून घेऊया, आपल्याला लगेच लक्षात येईल. बरोबर. म्हणी आणि वाक्प्रचार. आता उदाहरणार्थ एक म्हण घेऊयात आपण. कोल्हा काकडीला राजी, ही जी म्हण आहे. आणि एक वाक्प्रचार घेऊयात. पाणी पाजणे. बरोबर. आता बघा, कोल्हा काकडीला राजी असं आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस आपल्याला काय म्हणायचं असतं? कोल्हा काकडीला राजी होतो. म्हणजे इथे क्रियापद वाक्यातलं कसं आहे? अद्यावृत आहे, लपलेलं आहे. कोल्हा काकडीला राजी होतोय एक प्रकारे एक वाक्यच झालं ना, पूर्ण वाक्यच झालं ना. त्याचा अर्थ काय होतो की क्षुद्र माणसं क्षुद्र वस्तूला भाळतात. म्हणजेच कोल्हा काकडीला राजी असतो, होतो. म्हणजे जशी क्षुद्र माणसं क्षुद्र वस्तूला भाळतात, लगेच राजी होतात, तसंच कोल्हा काकडीला राजी होतो. या अर्थाने पूर्ण वाक्य आहे हे. बरोबर. म्हणी म्हणी कशा असतात? पूर्ण वाक्य असतं एक. त्यातलं क्रियापद अद्यावृत असतं. अन्यथा ते एक वाक्यच आहे ना. क्रियापद लपलेलं आहे ते, म्हणजे वाक्य आहेच ना ते. वाक्प्रचार मात्र एक पूर्ण वाक्य नसतं. कसं नसतं बघा, आता पाणी पाजणे याचा आपण वाक्यात उपयोग करू शकतो ना पूर्ण. उदाहरणार्थ बघा, आम्ही लढाईमध्ये शत्रूला पाणी पाजले. शत्रूला पाणी पाजले. बरोबर. मग इथं पाणी पाजले हा पूर्ण एका वाक्याचा एक भाग झाला ना, पाणी पाजले. म्हणजे वाक्प्रचार संपूर्ण वाक्य नसतं, तो एक वाक्याचा एक भाग असतो. लक्षात ठेवा. आले लक्षात म्हणी आणि वाक्प्रचारातला फरक? म्हणी हे पूर्ण वाक्य असतं, वाक्प्रचार मात्र पूर्ण वाक्य नसतं, ते वाक्याचा एक भाग असतं. असं लक्षात ठेवा. उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल. हं? पुढे पाहूयात बघा आपण. तत्सम शब्दाचा, तत्सम शब्द म्हणजे संस्कृत मधून मराठीत जशाच तसे आलेले शब्द. तत्सम म्हणजे त्यासारखेच, जशाच तसे मराठीत आलेले शब्द यांना तत्सम शब्द म्हणतात, आपण सर्वांना माहिती आहे. आता बघा, घास कोवळा पान आग जशाच तसे आलेत का? नाही. आग हा शब्द अग्नीवरून आलेला आहे. पान हा शब्द पर्णवरून आलेला आहे. कोवळा हा शब्द कोमल वरून आलेला आहे. घास हा शब्द ग्रास वरून आलेला आहे. म्हणजे हे शब्द कसे झाले? तद्भव झाले. तद्भव म्हणजे थोडा बदल होऊन आलेले. मूळ संस्कृत शब्दात अग्नीवरून आग थोडा बदल होऊन आलाय. पर्णवरून पान थोडा बदल होऊन आलाय. कोमलवरून कोवळा थोडा बदल होऊन आलेला आहे. ग्रासवरून घास थोडा बदल होऊन आलेले शब्द आहेत. म्हणजेच हे शब्द कसे आहेत? तद्भव आहेत.
आपल्याला विचारले तत्सम, त्यामुळे पहिला ए एलिमेंट होतो. आता बघा, घोडा, बोका, चिमणी, रेडा, आपण ट्रेक पाहिली होती देशी शब्दांची, देशी शब्द येते. डी एलिमेंट होतो. ए एलिमेंट झाला, डी एलिमिनेट झाला. बघा, पृथ्वी, भगवान, पुष्प, कवी, लगेच लक्षात आलं पाहिजे की हे तत्सम शब्द आहेत, जशाच तसे आलेले आहेत संस्कृत मधून. आपण सगळे शब्द कॅटेगराईज करून दिलेले आहेत लेक्चर्स मध्ये. शब्दांची कॅटेगरी वाचली की लगेच लक्षात येते. कवी, पुष्प, भगवान, पृथ्वी तत्सम शब्द आहेत. प्रीती, गुरु, विद्वान, कर तत्सम शब्द आहेत. संस्कृत मधून मराठीत जशाच तसे आलेले शब्द आहेत. फक्त बीसी बरोबर येणार आहे. चालेल, थांबूयात मित्रांनो आपण या ठिकाणी. 2020 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 चे जे सर्व शब्द संग्रहाचे प्रश्न आहेत ते आपले काय झालेले आहेत, अभ्यासून झालेले आहेत. आले लक्षामध्ये? अभ्यासून झालेले आहेत. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2020 स्टेट सर्व्हिस मेन्स 2020 चे प्रश्न आपण सर्व अभ्यासलेले आहेत. पुढच्या लेक्चर्स मध्ये आपण 2021-19 सॉरी राज्यसेवा मेन्स 2019 चे प्रश्न शब्दसंग्रहाचे अभ्यासूयात. थांबूयात आपण या ठिकाणी. थँक्यू सो मच.